शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक होणारा जिल्हा म्हणून मराठवाडा आणि विदर्भ या दोन महसुली विभागातील जिल्ह्यांना ओळखलं जातं। सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळणारा कमी दर यामुळे प्रतिवर्षी कित्येक शेतकरी मृत्यूला कवटाळतात। मुलांचं शिक्षण आणि मुलींचं लग्न ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या असते। पित्याकडे शिक्षणासाठी पैसे नाहीत म्हणून हुशार मुली देखील बाप सांगेल त्या मुलाशी लग्न करतात आणि संसारात रमून जातात। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुलींना मोफत शिक्षण तसंच मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे शेतकरी आणि गोरगरीब पित्यांची मोठी चिंता मिटली आहे। लाडकी बहीण योजनेचं हे आईला नातलकाला माझ्या मिळत आहे आणि मी पण अर्ज केलेला आहे, तर त्याचा इगिनी तेही होऊन राहिला। अर्ज म्हणजे प्रोसिजर चालू आहे त्याची आणि ते घर खर्च 1500 रुपये म्हणजे घर खर्च भागून राहिला। शिक्षण मुलीला करायलाच पाहिजे आणि सरकारने हे केलं, हे छान केलं। मुलं तर शिकवतातच पण मुलीला पण याचा लाभ मिळाला, चांगली गोष्ट आहे। सरकारने खूप छान केलं, चांगली गोष्ट केली सरकारने। जिथं 100 रुपये लागायचे तिथं 50 रुपयेच लागतात बसमध्ये। अगदी सामान्य उत्पन्न असणारा व्यक्ती देखील आपल्या मुलीला उत्तम व्यावसायिक शिक्षण देऊ शकतो अशी व्यवस्था राज्य सरकारने केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कौतुकास पात्र ठरले। खूप चांगली गोष्ट आहे ती। महिन्याला 1500 रुपये खर्च केला या सरकारनं, त्यातनी खूप चांगली गोष्ट आहे की सर आमच्या मुलाबाळांना दवाखान्याला किंवा ट्युशनला सगळीच मदत होऊ शकते त्याच्याबद्दल। आणि घरात किराणा वगैरे आणायलाही पण चांगलीच योजना केली आहे सरकारनं। त्यासाठी आम्हाला खूप आनंद आहे त्याच्याबद्दलचा आणि खुशी पण आहे आम्हाला त्याच्याबद्दल की दर महिन्याला आम्हाला 1500 रुपये मिळणार आहे आणि खर्चही होणार आहे आमच्या घरातनी काही अडीअडचण लागली तर ते आम्हाला लेकरा बाळांनाही देता येते, त्यातनी ट्युशन वगैरेला पैसा, काही घरात खर्च पाण्यालाही होऊन जाते, सुखदुःखालाही कामा पडते आमच्या पैसा तो की त्यांची 12वी 14वी अजून याच्या पुढेही चांगली जाणार म्हणते त्यांच्यावाली। आणि मोफत शिक्षण आहे त्यांचं, शिक्षणासाठी पैसा दिला सरकारनं तर अजून काही ना काही त्या उपयोग होऊ शकते त्याच्या पैशांचा। अर्ध तिकीट सरकारने केले ती खूपच चांगली गोष्ट आहे आणि बायांना मुलींना कुठेही जायचं असलं तर खूप त्यांच्या शिक्षणासाठी शाळेत कुठे दूर जायचं असलं तर मुलगी अर्ध्या तिकीटमध्ये जाऊ शकते आणि सरकारच्या इकडून ही खूप चांगली आशा आहे आणि अपेक्षा आहे। मुलीच्या शिक्षणाची फी भरू शकत नसल्यामुळे एका गरीब व्यक्तीने आत्महत्या केली आणि त्यांच्या मुलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली व्यथा कळवली। रात्री 2 वाजता एकनाथ शिंदे यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा केली आणि मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याच्या निर्णयावर मुहूर्तमेढ रोवण्यात आली। हो, आम्हाला लाभ मिळालेला आहे। ही सरकारने खूप चांगली गोष्ट केली की आमच्यासारख्या महिलांना 1500 रुपये महिना चालू केला। कसं आहे, घरातील एकच व्यक्ती असते, हातमजुरीवर असते काम, तर आमचा खर्च आम्ही स्वतः उचलू, थोडी मदत होणार किंवा मग घरातील किराणा होणार, ही खूप गोष्ट चांगली आहे आमच्यासाठी। ही लाडकी बहीण योजना चालू करून सरकारने खूप चांगले काम केले आहे। आमच्यासारख्या महिलांना मदत झाली आणि आमच्या कुटुंबांना पण मदत झाली। धन्यवाद करते मी। जे उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे ते खूप चांगली गोष्ट झालेली आहे, कारण घरची परिस्थिती नसते कोणाकोणाची की बा एवढं शिक्षणाला खर्च लावावं। त्यासाठी सरकारने जी स्कीम काढलेली आहे खूपच चांगली आहे। ही खूप चांगली गोष्ट केलेली आहे, कारण की घराची मालकीन आणि त्यांच्या घरावर त्यांचं नाव हे खूप त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, कारण की घराची मालकीनीचंच नाव जर घरावर असलं तर त्यांना खूप चांगलं वाटणार। स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनीही हा किस्सा एका जाहीर कार्यक्रमात सांगितलाय। मुलींना मोफत उच्च शिक्षणाचे जनक अशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे। हो, मला मिळाला, पण 1500 रुपयात सगळं काही होऊ शकते। दवाखाना, ट्युशन फी म्हणजे गरजा भागू राहिल्या। हां, आणि वर्षाचे 18,000 मिळाले, त्याच्यात पण सगळंच काही होते। मुलांना 12वी पर्यंत शिकवले जाते पण मुलींना 12वी नंतर पैसे लागतात, त्यामुळे मोफत शिक्षण झालं ना मुलींसाठी। मी पण एक मुलगीच आहे, मोफत शिक्षण झालं तर खूप हे सुविधा प्राप्त झाल्या। त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब तसेच महिला एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत असल्याचं चित्र देखील दिसून येत आहे।